वेलकम ऑल ऑफ यू. तर आता अनालिसिस ऑफ फोर्सेस हे पुढचे न्यूमेरिकल आपण बघणार आहोत वेगळ्या टाईपचे. प्रत्येक टाईपचे एक एक दोन दोन एक्झाम्पल घेतली तुम्हाला क्लिअर होईल. तुम्ही प्रॅक्टिस तेवढी करणं गरजेचं आहे. कन्सेप्ट मी क्लिअर करतोय. ओके, तर आता बघा, फाइंड द रिझल्टंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲज शोन इन फिगर, मार्क इट्स पोझिशन अँड डायरेक्शन. म्हणजे सिम्पली इथं तुम्हाला काय दिलं असणार आहे, डायग्राम दिलेली असणार. ओके, आणि तुम्हाला मात्र रिझल्टंट फोर्स फाइंड आउट करायचं आहे. नंतर त्याची पोझिशन अँड डायरेक्शन या दोन्हीही गोष्टी इथं तुम्हाला मार्क करायचे. अगेन हा 4 मार्क्सचा न्यूमेरिकल आहे. म्हणजे ते इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, जरी डायग्राम दिलेली असली तरी ती रिड्रॉ करा. काय ड्रॉ करायची रिड्रॉ ते समजावून सांगतो. बघा पहिल्यांदा, ठीक आहे, हा हॉरिझॉन्टल फोर्स जो दिसतोय 250, हा जो फोर्स आहे, ठीक आहे, कुठं चाललाय? हा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे. नीट समजून घ्या, हा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशनच्या दिशेने चाललाय. सगळे फोर्सेस असे इंडिकेट करा की ते गोईंग अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन पासून दूर चाललेत असं आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचे. काय याचं रिझन सांगतो. परत दुसरी एक महत्वाची गोष्ट करा की प्रत्येकाचा अँगल हा हॉरिझॉन्टल सोबत दाखवा. इन्क्लाइंड असतील तर तेही सोबत ते का करायचं आहे हे पण तुम्हाला सांगतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर आता बघा, पहिला जर फोर्स घेतला, ठीक आहे, तो 150 हा या पॉइंटच्या दिशेने चाललाय, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशनच्या. मी त्याला अवे दाखवणार आहे. ओके, असा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि तो हॉरिझॉन्टली असल्यामुळे त्याला रिझॉल्व करण्याची काहीही गरज नाही. हे तुम्ही समजून घ्या. समजा 150 असा दाखवणार आहे. ओके, तर दुसरी एक गोष्ट आहे, हा 800 न्यूटन, ठीक आहे ना, तो चाललाय अवेज, तो तसाच ठेवूया, नो प्रॉब्लेम. हा 500 न्यूटन म्हणजे हा आहे तसाच ठेवला. आता 500 न्यूटन मात्र अगेन कमिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. आय विल शो इज अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. त्याला नाव दे 500 न्यूटन. कळलं? आता ह्या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट आली अँगल. जर इन्क्लाइंड असेल तर अँगल दाखवावा लागेल. आता नीट समजून घ्या इथं एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला अँगल कसा फाइंड आउट करायचा. बघा, या ठिकाणी 50 डिग्री दिलेला आहे. 50 डिग्री हा 500 न्यूटनने वर्टिकल सोबत केलेला आहे. तर आपण जर इथं बघितले, ही हॉरिझॉन्टल लाईन आणि हा ही वर्टिकल लाईन, या दोन्हीमध्ये 90 डिग्री असते. हा जर 50 आहे तर राहिलेला किती असणार आहे? 40 डिग्री. म्हणजे हा जो राहिलेला आहे हा 40 डिग्री, आणि त्याच्या अपोजिटला साईडला ऑब्विसली इथं पण किती होणार आहे? 40 डिग्रीच होणार आहे. हा भेटला, नो प्रॉब्लेम. हा 40 डिग्री भेटलेला आहे. तर दुसरी गोष्ट एक महत्वाची की 800 न्यूटननी, या 800 न्यूटननी आता या हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल केला हे फाइंड आउट करणं गरजेचं. मग त्याच्यासाठी दिलंय काय हे आधी नीट बघून घ्या. बघा, हा तर ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे. तर दिलंय काय बघा, की हा जो 500 न्यूटन आहे ना, हा जो 800 न्यूटन आहे, यांच्यामध्ये झालाय किती? 90 डिग्रीचा अँगल इथं दिलेला आहे. तर आता जो आपण फाइंड आउट केला होता हा 40 डिग्री, हा इथं 40 डिग्री आहे. मग राहिला किती इथं? या दोन्हीत जर 90 असेल तर हा जर 40 असेल, हा जर 40 असेल तर ऑब्विसली या दोन्हीत जर 90 आहे तर राहिलेला हा असेल 50 डिग्री. सिंपल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, गोईंग अवे दाखवा, अँगल फाइंड आउट करा. आणि अँगल नेहमी महत्वाची गोष्ट आहे, कशासोबत? हॉरिझॉन्टल सोबत दाखवणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस कन्फ्युजन कॉम्पोनंटमध्ये, साइन कॉसचे कॉम्पोनंटमध्ये होऊ नये याच्याकरता फक्त. ओके, आता ठीक आहे, मग मी ड्रॉ करतो. जी नवीन मी ठरवलंय त्या पद्धतीने ड्रॉ करतो. एक असेल पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इथं ठेवतोय, एक असेल ऑब्विसली दिस इज युअर 150 न्यूटन, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आहे हा 800 न्यूटन, नो प्रॉब्लेम. याचा अँगल ऑलरेडी फाइंड आउट केला हॉरिझॉन्टल सोबत, किती आहे? 50 डिग्री. त्यानंतर हा आहे 500 न्यूटन, ठीक आहे, 500 न्यूटन.
अगेन याचाही हॉरिझॉन्टल सोबत मी अँगल फाइंड आउट केलेला आहे, तो आहे 40 डिग्री, नो प्रॉब्लेम. आणि ऑब्विसली राहिला वर्टिकली डाउनवर्ड, दॅट इज 600 टन. आणि हे केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे रिझॉल्युशन ऑफ इन्क्लाइन फोर्सेस. रिझॉल्युशन कसं करायचं आहे, तर साधी गोष्ट आहे. या 800 न्यूटननी या हॉरिझॉन्टल सोबत अँगल केला आहे, तर हा हॉरिझॉन्टल अँगल किती झाला, तर 800, हा कॉम्पोनंट 800 cos 50 डिग्री. आणि त्याला परपेंडिक्युलर रिझॉल्व केल्यानंतर हा असेल 800 sin 50 डिग्री. तसंच तुम्हाला हा 500 न्यूटन पण रिझॉल्व करायचा आहे. 500 न्यूटनने हॉरिझॉन्टल सोबत अँगल केला आहे, तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असेल, 500 cos 40 डिग्री. आणि वर्टिकल कॉम्पोनंट असेल, इकडे लिहितोय थोडं, 500 sin 40 डिग्री. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर हॉरिझॉन्टल सोबत अँगल घेतला तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉसचाच असेल आणि वर्टिकल कॉम्पोनंट साइनचाच असेल. म्हणून मी म्हटलं की हॉरिझॉन्टल सोबतच अँगल इंडिकेट करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. क्लिअर? ओके. आणि आता साधी सिंपल गोष्ट, आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे, समेशन ऑफ एफ वाय फाइंड आउट करायचं आहे, समेशन ऑफ एफ वाय फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर रिझल्टंट म्हणजे काय असतो, अंडर रूट मध्ये समेशन ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. आणि नंतर डायरेक्शन म्हणजेच काय, ऑब्विसली थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. बस याचा तुम्हाला यूज करायचा आहे आणि आन्सर फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मग याच्यासाठी आपण सुरुवात करूया. समेशन ऑफ कशापासून, एफ ऑफ एक्स पासून सुरुवात करणार आहोत. क्लिअर? समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, मग टुवर्ड्स राईट टेकन ॲज पॉझिटिव्ह, टुवर्ड्स लेफ्ट टेकन ॲज निगेटिव्ह. पहिलं कोण दिसतंय, 500 cos 40, घ्या पॉझिटिव्ह, राईट आहे 500 cos 40 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे, तर याला हॉरिझॉन्टल कोणच नाही, इकडे येऊया. इकडं कोण आहे, पहिला दिसतंय तुम्हाला 800 cos 50 डिग्री. ठीक आहे, निगेटिव्ह, मायनस 800 cos 50 डिग्री. आणि 150 ऑलरेडी हॉरिझॉन्टलच आहे, तर आणि लेफ्टला आहे म्हणजे निगेटिव्ह मायनस 150 न्यूटन. ओके. देन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स भेटेल तुम्हाला काय ते बघूया. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स तुम्ही कॅल्क्युलेट केलं, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स ही मायनस 281.21 न्यूटन येते. इथे मायनस 281.21 न्यूटन येते. क्लिअर? कॅल्क्युलेट करून बघू शकता कॅल्सीवरती. ओके. I have taken the answer from book only. Maybe it will be wrong, but you have to calculate and put it right. Clear? ना याच्यानंतर काय, सिंपल प्रोसिजर हे झाले पहिलं. दुसरं आपल्याला फाइंड आउट करायचं समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू, तर समेशन ऑफ एफ वाय साठी परत वाय डायरेक्शन चेक करा. वाय डायरेक्शनला वर्टिकली अपवर्ड आहे ते पॉझिटिव्ह घ्या. पहिलं कोण आहे दिसते तुम्हाला 800 sin 50 डिग्री, घ्या पॉझिटिव्ह 800 sin 50 डिग्री पॉझिटिव्ह. नेक्स्ट आहे 500 sin 40 डिग्री, अपवर्डच आहे, पॉझिटिव्ह घ्या, प्लस 500 sin 40 डिग्री पॉझिटिव्ह घ्या. नेक्स्ट आहे डाउनवर्ड मायनस 600
आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला आन्सर भेटतंय 334.23 न्यूटन. हे झालं तुमचं समेशन ऑफ Fy. क्लिअर? ओके, लक्षात घ्या, नीट समजून घ्यायचं. अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कोणती? तर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स हा काय आला तुमचा निगेटिव्ह आलाय आणि समेशन ऑफ एफ वाय काय आलाय पॉझिटिव्ह आला. अशा केसमध्ये हे समजणं गरजेचं आहे, ज्यावेळेस समेशन ऑफ एफ ऑफ एक्स हा काय येतोय निगेटिव्ह म्हणजे ही निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आणि समेशन ऑफ एफ वाय पॉझिटिव्ह म्हणजे ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, त्यावेळेस तुमचा रिझल्टंट जो आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल. कोणत्या? सेकंड क्वाड्रंटमध्ये. क्लिअर? म्हणजे जर दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आले, एफ ऑफ एक्स पॉझिटिव्ह आला, एफ ऑफ वाय पॉझिटिव्ह आला, तर फर्स्ट क्वाड्रंट. जर एफ ऑफ एक्स निगेटिव्ह, एफ वाय पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट. दोन्ही निगेटिव्ह आले, एफ ऑफ एक्स निगेटिव्ह, एफ ऑफ वाय निगेटिव्ह, तर थर्ड क्वाड्रंट. आणि जर एफ ऑफ एक्स पॉझिटिव्ह, एफ ऑफ वाय निगेटिव्ह, देन फोर्थ क्वाड्रंटमध्ये तुमचा रिझल्टंट असेल. हे नीट आधी समजून घ्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, क्लिअर? कारण रिझल्टंटची आपल्याला पोझिशन पण इंडिकेट करायची आहे, हे विसरू नका. ठीक आहे, हे भेटलं मला. आता रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. तर आर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं रिझल्टंट काय असतो, समेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. मग याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही पुटअप करू शकता. अंडर रूट मध्ये पुटअप करा. पहिला असेल -281.21 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आहे 334.23 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि तुम्हाला रिझल्टंटची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, तर रिझल्टंटची व्हॅल्यू काय येते, तर रिझल्टंटची व्हॅल्यू आर इज इक्वल टू तुम्हाला भेटून जाते 436.79 न्यूटन. ही झाली रिझल्टंटची व्हॅल्यू. ठीक आहे, रिझल्टंट भेटला. मात्र आता त्याचं आपल्याला म्हणजे आता हे तर माहीत झाले की रिझल्टंट आपला असणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये असणार आहे, हे क्लिअर झाले. म्हणजे असा कुठंतरी असेल. ठीक आहे. मात्र प्रॉब्लेम काय आहे की ठीक आहे, मग याने केलेला अँगल किती आहे तो फाइंड आउट करावा लागेल. तर तो एक्झॅक्टली कुठं आहे तो आपल्याला समजेल. मग त्यासाठी काय करायचं आहे, सिंपल थिटा इज इक्वल टू काय असेल, टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय divided by summation of fx is equal. आता हे जर पुटअप केलं तर नीट बघा, थिटा इज इक्वल टू तुम्हाला टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय होतं, सॉरी समेशन ऑफ एफ ऑफ वाय काय होतं 334.23 डिवायडेड बाय ऑब्वियसली एफ ऑफ एक्स काय -281.21. तर ऑब्वियसली लक्षात घ्या, असं ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेटरमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवेल. तो निगेटिव्ह याचा अर्थ फक्त एकच असतो की आपण तो जो अँगल आहे तो क्लॉकवाईज मेजर करत असतो, लक्षात. म्हणून ते निगेटिव्ह साईन इथं लिहायची गरज नाही. ओके, तर बघितलं. आता जर तुम्ही बघितलं ऑब्वियसली आपण कायमस्वरूपी जो अँगल आहे तो एक्स ॲक्सिस अबाउट एक्स ॲक्सिसच आपण लोकेट करतोय. आता जर हे थिटा निगेटिव्ह आला तर या एक्स ॲक्सिस पासून सेकंड क्वाड्रंटमध्ये मेजर करताना कसं मेजर करावं लागेल तुम्हाला, असं क्लॉकवाईज मेजर करावं लागेल. म्हणून जो थिटा आहे तो निगेटिव्ह येतो इथं, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. जर तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये रिझल्टंट असेल तर बघा 100% कारण दोन्ही एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे थिटा पण पॉझिटिव्ह येतो आणि तो तुम्ही अँटी क्लॉकवाईज मेजर करता म्हणून तो पॉझिटिव्हच येणार, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला ज्यावेळेस थर्ड क्वाड्रंटमध्ये याल त्यावेळेस पण तुम्हाला बघायला भेटेल हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे,
थिटा पॉझिटिव्ह येईल, कारण तो तुम्ही अँटी क्लॉकवाईज मेजर करताय. आणि ज्यावेळेस फोर्थ क्वाड्रंटमध्ये याल त्यावेळेस पण तुम्हाला काय दिसेल, निगेटिव्ह येईल, कारण तुम्ही इथं मेजर करताना अँगल असा इंडिकेट करणार आहे. कसा? ऑब्विसली विथ एक्स ॲक्सिस असेल आणि तो क्लॉकवाईज मेजर करावा लागेल, म्हणून तुम्हाला इथं काय भेटेल, थिटा निगेटिव्ह भेटेल. पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार करू नका, फक्त एवढंच लक्षात ठेवा, जरी निगेटिव्ह आलं तरी इथं पॉझिटिव्ह लिहा, मात्र इथे इंडिकेट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस इंडिकेट करा. क्लिअर? मग इथं तुम्हाला थिटा किती भेटेल, तर इथं भेटतोय तुम्हाला 49.92 डिग्री, 92 डिग्री हा थिटा भेटेल. हा इंडिकेट करायचा आहे, तर ऑब्विसली इंडिकेट करताना तुम्हाला इथं सेकंड क्वाड्रंटमध्येच, म्हणजे परत ड्रॉ करतो वाटलास तर मी, काय असणार आहे तुमचं, ऑब्विसली दिस इज वाय, युअर दिस इज एक्स, ओके. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये तुमचा आर असेल आणि हा ऑब्विसली किती डिग्री असेल, थिटा इज इक्वल टू 49.92 डिग्री. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला इथं इंडिकेट करायचं आहे. ओके, आर अँड हिअर इज थिटा 49.92 डिग्री. ओके, असं या पद्धतीनं व्यवस्थित जर तुम्ही केलं तर ह्याच्यावरचं न्यूमेरिकल चुकायची काहीही गरज नाही आहे. साधं सिंपल कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाव आहे याचं भान ठेवा, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. काय करायचं आहे, परत एकदा प्रोसिजर तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जे काय डायग्रॅम दिलेली असेल ती रिड्रॉ करायची आहे, आणि रिड्रॉ करताना प्रत्येक फोर्सचा अँगल व्यवस्थित फाइंड आउट करायचा आहे. तोही कसा करणार आहे, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल फाइंड आउट करायचा आहे, जेणेकरून तुमचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा कॉसचाच होईल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट हा साइनचाच होईल. जे काही इन्क्लाइंड फोर्सेस आहेत ते रिझॉल्व करायचे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ वाय, आणि समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय वरून ठरवा की तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल. कळलं? ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह असेल तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. त्यानंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स निगेटिव्ह, समेशन ऑफ एफ ऑफ वाय पॉझिटिव्ह असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. कळलं? दोन्हीही निगेटिव्ह असतील तर थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल. आणि जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल, एफ ऑफ एक्स पॉझिटिव्ह, एफ ऑफ वाय निगेटिव्ह असेल तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. कळलं? आणि थिटा लक्षात ठेवा, निगेटिव्ह पॉझिटिव्हचा विचार करू नका. जरी निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी पॉझिटिव्हमध्ये लिहा, आणि इथे इंडिकेट करताना मात्र विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस इंडिकेट करा. विषय संपला. ओके, व्यवस्थित स्टडी करा, 2-3 सॉल्व करा एक्झाम्पल, इझिली तुम्हाला याचे मार्क्स भेटून जातील. काय डाऊट असेल तर नंतर कनेक्ट करू शकता. ओके.